70,000 कोटी म्हटलं की आपल्याला लागलीच अजित पवारांवर आरोप झालेला जलसिंचन घोटाळा आठवतो. पण 2010-11 साली भारतीय जनतेच्या डोक्याला शॉट देणारा 70,000 कोटींचा आणखी एक डेंजर स्कॅम झाला होता. तो म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा. त्या घोटाळ्यानं त्या काही काँग्रेस सरकारच्या साम्राज्याची पाळंमुळं हादरली होती. सुरेश कलमाडी या काँग्रेसच्या बड्या नेत्यावर त्या घोटाळ्याचे आरोप झाले होते. आणि तेव्हापासूनच राष्ट्रीय स्तरावर काम करणारे सुरेश कलमाडी एकाएकी राजकारणातून साईडलाईन होत गेले. नेमका काय होता तो घोटाळा? कसे त्यात 100 रुपयांचे टॉयलेट पेपर 4,000 रुपये किमतीनं विकत घेतल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्या संपूर्ण प्रकरणात खेळाडूंच्या खोल्यांबाहेर यूज केलेले कॉन्डम सापडले होते. हे खरंय का? सगळंच सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, राष्ट्रकुल स्पर्धेचं म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करणं ही कोणत्याही देशासाठी अभिमानाची गोष्ट असते. ती केवळ देशासाठीच नव्हे तर प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद गोष्ट असते. सेम अशीच भावना होती प्रत्येकाची 2010 साली जेव्हा भारताला कॉमनवेल्थ गेम्सचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मिळाली होती. पण त्यानंतर जे काही झालं त्यामुळं अख्ख्या जगात देशाची बदनामी झाली. कॉमनवेल्थ गेम्स 2010 हा आपल्या देशाच्या क्रीडा इतिहासातील एक काळा डाग आहे जो कधीही पुसला जाऊ शकत नाही. त्या खेळांमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला तडा गेला. खेळांच्या पूर्वतयारीपासून ते खेळ पार पडेपर्यंत नियमांची निर्दयीपणे पायमल्ली करण्यात आली. मंडळी, पुढं घोटाळ्याबद्दल बोलणं सुरू करण्यापूर्वी आपल्याला कॉमनवेल्थ बद्दल थोडक्यात जाणून घेणं आवश्यक आहे. तर कॉमनवेल्थ ही 56 स्वतंत्र आणि समान देशांची एक अशी संघटना आहे जी एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होती. त्या देशातील खेळाडूंसाठी त्या संघटनेनं कॉमनवेल्थ म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धा सुरू केल्या होत्या. ते खेळ पहिल्यांदा 1930 साली आयोजित करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते दर 4 वर्षांनी आयोजित केले जात आहेत. सुरुवातीला त्यांना ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून ओळखलं जायचं, पण नंतर त्याला कॉमनवेल्थ गेम्स म्हणून ओळख मिळाली. मंडळी, भारतानं कॉमनवेल्थच्या सुरुवातीच्या 4 वेळा आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला नव्हता. असो, आता आपण मेन मुद्द्यावर बोलू. तर 2003 साली कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष माईक फेनेल यांनी असं जाहीर केलं की 2010चे राष्ट्रकुल खेळ भारताची राजधानी नवी दिल्ली इथं होणार आहेत. नो डाऊट भारतासाठी ती अभिमानाची बाब होती, कारण राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला यजमानपदाचा मान मिळाला होता. भारताला त्या खेळांच्या तयारीसाठी 7 वर्ष होती, पण बरीच तयारी करावी लागणार होती, कारण भारताकडं तोपर्यंत एवढ्या मोठ्या खेळांचं आयोजन करण्यासाठी पुरेशी संसाधनं आणि अनुभव नव्हता. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनासाठी तत्कालीन भारत सरकारनं तयारी सुरू केली होती. त्यासाठी राष्ट्रकुल क्रीडा समिती सरकारनं स्थापन केली, ज्यामध्ये सुरेश कलमाडी यांना अध्यक्ष, रणधीर सिंग उपाध्यक्ष, ललित भानोत महासचिव आणि अनिल कुमार खन्ना यांना कोषाध्यक्ष बनवण्यात आलं. सरकारनेही आपली तिजोरी उघडली. स्टेडियम तयार करण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचं बजेट जाहीर करण्यात आलं. कार्यक्रमासाठी 5 नवीन स्टेडियम बांधण्यात आली, तर 7 स्टेडियमचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यापैकी सर्वात मोठं होतं जवाहरलाल नेहरू स्टेडियम, ज्याची क्षमता 60,000 प्रेक्षकांची होती आणि उद्घाटन आणि समारोप समारंभही तिथंच होणार होता. स्टेडियमसाठी सुरुवातीला 1,000 कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं होतं, जे वाढवून पुढं 2,500 कोटी रुपयांपर्यंत गेल्याचं सांगण्यात येतं. बरं, फक्त स्टेडियमच नाही, राजधानी दिल्लीतील पायाभूत सुविधांसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आल्याचं बोललं जातं. त्या काळात मेट्रोची कामं झाली, पूल बांधले गेले, रस्ते बांधले गेले, DTC बसेस खरेदी केल्या गेल्या, न्यूज चॅनलला बातम्या चालवल्या जाऊ लागल्या. त्यामुळे देशभरात खेळाबाबत छान वातावरण निर्माण झालं होतं. 3 ऑक्टोबर 2010 रोजी सुरू होणाऱ्या खेळांकडं अख्ख्या जगाचं लक्ष लागलं होतं. पण त्याच काळात BBC न्यूजची गेममध्ये एंट्री झाली. त्याचं झालं असं, गेम सुरू व्हायच्या 3 आठवड्यांपूर्वी BBCनं गेम्स विलेजची काही छायाचित्र प्रसिद्ध केली. त्या चित्रांनी कॉमनवेल्थ गेममधील तयारीचा पर्दाफाश झाला. त्या चित्रात असं दिसलं की जिथं खेळाडू राहणार होते तिथं बाथरूममध्ये घाणीचा ढीग होता आणि वॉश बेसिन सुपारीच्या पानांनी माखलं होतं. भिंतींवर पान खाऊन थुंकल्याच्या खुणा होत्या. कुत्र्यांनी खोलीतील पलंगांच्या उशीवर पट्टी केलेली होती. खेळाडूंची क्वार्टर अजूनही अपूर्ण होती. सर्वत्र पाणी तुंबलं होतं. हे फोटो मीडियात प्रदर्शित होताच देशात एकच गोंधळ उडाला. त्यासाठी जागतिक प्रसारमाध्यमांसह भारतीय प्रसारमाध्यमांनीही दिल्ली सरकार आणि आयोजन समितीला धारेवर धरलं आणि जगभरातून भारतावर टीका होऊ लागली.
मात्र आयोजन समितीचे सदस्य त्याबाबत पूर्णपणे उदासीन राहिले. समितीचे एक अधिकारी ललित भानोत यांनी क्रीडाग्राममधील त्या घाणीबाबत स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की हा केवळ संस्कृतीचा फरक आहे. भारत आणि पाश्चिमात्य देशात स्वच्छतेचा अर्थ वेगळा आहे असं दिसतंय. त्याचं स्पष्टीकरण लोकांना कळलं नाही, पण जग त्यांच्या उत्तराला खूप हसलं. दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनाही लग्नाची मिरवणूक आता दारात उभे अशा परिस्थितीत रिसेप्शनवर लक्ष केंद्रित केलेलं बरं असं म्हणावं लागलं. पण त्या चित्रांमुळे कुठेतरी नक्कीच गडबड आहे हे स्पष्ट झालं होतं. मोठ्या प्रमाणात तिथं लाचखोरी आणि भ्रष्टाचार झालाय असंही बोललं जात होतं. दरम्यान दुसऱ्या बाजूला स्पर्धा 14 ऑक्टोबरपर्यंत चालली आणि त्यात भारतीय खेळाडूंनी इतिहासातली सर्वोत्तम कामगिरी केली. जवळपास 38 सुवर्ण पदके तर 101 सिल्वर घेऊन भारतीय खेळाडूंनी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. पण आता त्या जागतिक विक्रमापेक्षा लोकांना कॉमनवेल्थ घोटाळ्याची जास्त चिंता लागली होती. तर त्याची सुरुवात झाली बॅटन रिलेच्या व्हिडिओग्राफीपासून. 29 ऑक्टोबर 2009 रोजी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे कॉमनवेल्थ गेम्सचा तो प्रसिद्ध दंडुका सुपूर्द केला. तो दंडुका सर्व राष्ट्रकुल देशांमधून पार करून दिल्लीला शेवटपर्यंत पोहोचायचा होता. त्याला बॅटन रिले म्हणतात. त्या रिलेच्या व्हिडिओग्राफीची जबाबदारी AM फिल्म्स नावाच्या फर्मवर सोपवण्यात आली होती. त्यासाठी 4 कोटी रुपयांची रक्कम फर्मला देण्यात आली होती. मात्र त्या फर्मसोबत कोणत्याही प्रकारचा करार नसल्याचं समोर आलं आणि सर्वांना धक्का बसला. सर्वांच्या नजरा आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्याकडे वळाल्या. पण कलमाडींनीही अनुभवी खेळाडूंसारखं चेंडू आपल्याकडून दुसऱ्याच्या कोर्टात टोलवला. ते म्हणाले लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांकडून त्यांना त्या फर्मसाठी ईमेलद्वारे शिफारस प्राप्त झाली आहे. पण भारतीय उच्चायुक्तालयाने अशी कोणतीही शिफारस पाठवली नसल्याचं स्पष्ट केलं आणि कलमाडी अडचणीत आले. मग तेव्हा हा घोटाळा दिसतो त्यापेक्षा मोठा असल्याचं समोर आलं. मंडळी, सुरुवातीला त्या ओव्हरऑल स्पर्धेसाठी 1600 कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं होतं. पण हळूहळू तो खर्च 11,000 कोटींवर पोहोचला. असं असतानाही समितीनं पुढे 900 कोटी रुपये अधिक मागितले. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. भरपूर पैसे वाटून भरपूर पैसे लुटले जात होते. सर्वच कंपन्यांना दिलेल्या कंत्राटात नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात आली होती. असं समजा तो घोटाळा म्हणजे सोन्याची अंडी देणारी कंपनी होती. म्हणजे बघा, ज्या डिस्प्ले बोर्डची किंमत त्यावेळी सुमारे 40 कोटी होती ती तिप्पट दाखवून 140 कोटींमध्ये खरेदी केली गेली. तर 100-200 रुपये किमतीचा टॉयलेट पेपर रोल 3 ते 4 हजार रुपयांना विकत घेतला जात होता. 300 रुपयांचं साबण डिस्पेन्सर हजारो रुपयांना आणि लाखो रुपयांचं प्रॅक्टिस मशीन कोट्यावधी रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं. म्हणजेच खेळांदरम्यान शेकडो किमतीचा माल हजारात, हजारो किमतीचा माल लाखात आणि लाखोंचा माल करोडोंमध्ये खरेदी झाला होता. खेळादरम्यान वापरल्या जाणाऱ्या गोष्टींची ही बाब आहे. इतर सर्व स्टेडियम आणि इतर बांधकाम प्रकल्पांमध्ये काय केलं असेल याची कल्पना करणं सुद्धा कठीण होतं. तत्कालीन दिल्ली सरकारनं त्या गेमसाठी 60 लाख रुपयांची DTC बस खरेदी केली होती. पण तिची वास्तविक किंमत तेव्हा 40 लाख रुपये एवढी होती. मेट्रोच्या विस्तारात मेट्रोच्या एका खांबावरून 10 लाख रुपये खर्च करण्यात आले, तर प्रत्यक्षात त्यांची किंमत केवळ 7 लाख रुपये होती. उद्घाटन समारंभाचं मुख्य आकर्षण असलेल्या फुग्यासाठी 70 कोटी रुपयांची मोठी रक्कम अदा करण्यात आली होती, तर त्याची खरी किंमत केवळ 40 कोटी रुपये होती. आश्चर्याची बाब म्हणजे निविदा प्रक्रिया आणि त्यासंबंधीचे नियम कधीच पाळले गेले नाहीत. सर्वात महाग दरात सेवा देणाऱ्या कंपनीला नेहमीच निविदा दिली जात होती, तर कमी किमतीत समान सेवा देणाऱ्या कंपन्यांना साफ नाकारण्यात आलं होतं. हा घोटाळा नसून महाघोटाळा होता अशा बातम्या TV चॅनल्सवाले दाखवत होते, कारण त्या घोटाळ्याची रक्कम 70,000 कोटींवर पोहोचली होती. दरम्यान त्या खेळादरम्यान एकदा विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचं झालं असं की खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी बांधलेल्या स्पोर्ट्स विलेजमधील सर्व नाल्या अचानक तुंबू लागल्या. लोक काळजीत पडले. आधीच अनेक आरोपांनी घेरलेले लोक आणखीनच चिंतेत दिसू लागले. सफाई कर्मचारी गुदमरलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी खाली उतरले असता त्यांना नाल्यांमध्ये वापरलेले कॉन्डोम साचलेले आढळले. त्यावेळी संपूर्ण क्रीडाग्राममधील नाल्यांमधून सुमारे 4,000 वापरलेले कॉन्डोम जप्त करण्यात आले होते. प्रसार माध्यमांमध्ये त्याचं लज्जास्पद वर्णन केलं जात असताना राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माईक फेनेल म्हणाले की ही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ खेळाडू सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देत आहेत. खरं तर सुरक्षित लैंगिक संबंधांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी गेमच्या सुरुवातीला कॉन्डोमचे वाटप केले जाते, पण खेळ आणि सेक्स
यांच्यातील संबंध समजून घेणं हे जरासं अवघड काम होतं. पुढं स्पर्धा संपल्याबरोबर कलमाडी आणि आयोजन समितीशी संबंधित इतर लोकांवर अटकेची कारवाई सुरू झाली. त्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. तसंच ईडीनं सुद्धा त्या प्रकरणी लक्ष घातलं होतं. 25 ऑक्टोबर रोजी केंद्रातील मनमोहन सिंग सरकारनं माजी महालेखा परीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. कॅगनं संसदेच्या सार्वजनिक कृती समितीला 700 पानांचा अहवाल सादर केला, ज्यामध्ये दिल्लीच्या शीला दीक्षित सरकारनं वेळेवर निर्णय न घेतल्यानं कृत्रिम आणीबाणी निर्माण केल्याचं म्हटलं होतं. 25 ऑक्टोबर 2011 रोजी पहाटे कलमाडी यांना सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आणि सायंकाळपर्यंत सीबीआयनं त्यांना अटक केली. कलमाडींना पुढील 9 महिने तिहारमध्ये काढावे लागले. मात्र पुढे 10व्या महिन्यातच त्यांना जामीन मिळाला. पण 2016 मध्ये पुन्हा एकदा विचित्र परिस्थिती घडली, जेव्हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्यांची आजीवन अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यानंतर प्रसारमाध्यमं आणि जनतेनं टीकेची झोड उठवल्यानंतर खुद्द कलमाडींनी ते पद स्वीकारण्यास नकार दिला. मात्र आज त्या घोटाळ्याला 13 वर्षे उलटली तरी तपास कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाहीये. जनतेचा हजारो कोटींचा पैसा बुडवण्यास जबाबदार असलेले लोक आजही निश्चिंत आहेत. तो घोटाळा कोण एका व्यक्तीसोबत नाही तर संपूर्ण देशासोबत झाला होता, अशी तेव्हा देशवासियांची भावना होती. लोक मंत्रमुग्ध होऊन तो दिमागदार सोहळा पाहत होते. 2013 साली दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा 70,000 कोटींच्या कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या तपासाची चर्चा होती. पण पुढे काय झालं हे कोणालाच माहीत नाही. पुढे लाखो कोटींच्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यानं भारतीयांना सुन्न केलं आणि कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा लोकांच्या आठवणीतून सहज दूर झाला. 2020 साली इंडियन एक्सप्रेसनं त्या घोटाळ्याचं पुढे नेमकं काय झालंय प्रकरणी माहिती मिळावी म्हणून RTI याचिका दाखल केली होती. त्यात असं दिसून आलं की जवळपास 50 प्रकरणं अद्याप प्रलंबित आहेत. कलमाडी यांना अखेरच ऑगस्ट 2022 मध्ये सार्वजनिकरित्या पाहण्यात आलं होतं पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ते एका पत्रकाराला म्हणाले होते की मी खूप दिवसांनी आलो आहे, आता मी येत राहीन. पण खरं तर तेव्हापासून कलमाडी यांच्या राजकीय करिअरला उतरती कळा लागली ती कायमचीच. बाकी तुम्हाला या कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याची संपूर्ण कहाणी कशी वाटली, सोबतच जनतेच्या पैशाचा असा अविचारी वापर करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.